आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांदरम्यान आणि बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा म्हणजेच SIR वरनं विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्या दरम्यान काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती मतदार याद्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला होता। महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतचोरी झाली असा दावा राहुल गांधींनी केला। तसंच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरी कशी झाली याचे पुरावे देखील दिले होते, त्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापला। तर आज दुपारी 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय घोषणा करणार याकडे देखील देशाचं लक्ष लागलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी राज्यासाठी कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे, कारण आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे। या भव्य कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। हायकोर्टाच्या खंडपीठाची सुरुवात झाल्यामुळे 6 जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवीन सोय उपलब्ध होणार आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे। भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बेंचचा शुभारंभ होणार आहे। हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। बातमी पुण्यात नाही, पुण्याच्या पाषाण भागामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आलेत। अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा रावणासाठी आणि लंकेसाठी गाढ झोपेतनं उठला होता। देशात मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा, असा बॅनरच्या माध्यमातून त्यांना टोला लगावण्यात आलाय। दरम्यान पाषाण भागातला हा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवारांचे बॅनर झळकतायत। या बॅनरवरती अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। तर जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर झळकतायत, त्यावरती अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे बॅनरच्या माध्यमातून जळगावच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात। रात गई बात गई, पुढची इनिंग जोरदार असेल असं वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कोकाटे यांच्यावरती टीकेची झोड उठली होती, त्याबाबत बोलताना त्यांनी ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबाबत आता बोलण्यात काही अर्थ नाही असं वक्तव्य केलं। आता रात गई बात गई, प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं आयुष्य पुढे चला ना, पुढे बघू, पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करू, पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात बोलू। रोहित पवारांनी एनडी पाटील सभागृहासाठी 40 लाख रुपयांची देणगी जाहीर करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांसाठी आक्रमक अशी फिल्डिंग लावली होती, कारण रोहित पवारांनंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते। त्यामुळे आता चंद्रकांत पाटील आणि अजित पवार किती आर्थिक मदत करणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागलं होतं, पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समन प्रमाणे रोहित पवारांचा बाउन्सर थेट स्टेडियम बाहेर टोलवला। मी तर साधा कार्यकर्ता आहे, मी लहान माणूस आहे, आत्ताच नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो। माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत। चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय, 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा। आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही। त्याने दादांनी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजनमधून 10 कोटीचा प्रस्ताव तयार करावा। रोहित पवारांनी 40 लाख दिल्यानंतर ते म्हणाले की 1-0 मी जोडावं। मी एका गिरणी कामगाराचा मुलगा,
माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार. तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी. माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला 10 रुपये, रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला 1400 रुपये. आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही. मला एक गोष्ट सांगायची, मगाशी चंद्रकांत दादा पाटील पण संगीताला विचारत होते की किती खर्च येणार आहे. संगीताने सांगितलं 10 कोटी. त्याच्यात रोहितने डिक्लेअर केलं 40 लाख रुपये, की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला म्हणजे 9,60,00,000 द्यावे लागतील. आता असं ठरलंय माझं आणि दादांचं, दादा 31 मार्चपर्यंत तुम्हाला जो DPCचा निधी आला आहे त्याच्यातनं 5 कोटी रुपये द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल. ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे. नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं, तर त्याच्याकडे पाठवून द्या. त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर, आणि मग तो माझा ऐकेल, तो सही करेल. तर याच कार्यक्रमात जयंत पाटलांना भाषणासाठी आमंत्रित करताना आवाजाचं देखणेपण ज्यांच्याकडे आहे असे जयंत पाटील असं कौतुक निवेदकानं केलं. यावरून अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत निवेदकाला टोला लगावला. बघूयात. स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार, कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणेपण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रीयुत जयंतरावजी पाटील साहेब. मगाशी हिंदी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही काय. त्या आयला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्यानी करायची. ही देखणा, आणि आम्ही काय बिन देखणा आहे. तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते.